गणपतये नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरवे गणाधीश जो ईश सर्वांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा नमो पंथ अनंत या राघवाचा। सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। वृंदावनासी बहुशांत काया साभा फुलला भुवेडी निष्ठा। समाधी परिवर्षत आहे गुरुदा नमस्कार माझा समर्थ देना पदाला। जय जय रघुवीर समर्थ। नि सा ग म प नि सा सा नि ध प म ग रे सा। रामा हो जय रामा 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 हो जय रामा रामा। पतित पावना पूर्ण पतित पावना पूर्ण राम हो जय रामा रामा राम हो जय रामा रामा। नाथा दीन नाथा 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 दीन नाथा नाथा तुमचे चरणी राहो माथा। तुझी चरणी राहो माथा। रामा हो जय रामा रामा। बंधु हो दीना बंधु 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 हो दीना बंधु बंधु। रामदास मणि करुणा सिंधु रामदास मणि कृपा सिंधु। रामा हो जय रामा 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 हो जय रामा हो जय रामा हो जय रामा रामा। रे ग प ध सा सा नि ध प म ग रे सा। रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी। रामदास माऊली दया करी। वत्साला देनु जैसी वत्साला देनु जैसी। हरि करुणा साऊली दया करी। हरि करुणा साऊली दया करी। रामदास माऊली दया करी। मदंत पाहू नको त्वरित ये मदंत पाहू नको त्वरित ये। येऊ सदुच
पाऊली दया करी ये उचलित पाऊली दया करी रामदास पाऊली दया करी जय रामा तनयावरी करी जय रामा तनयावरी करी सुख कर सावली सुख कर सावली दया करी रामदास माऊली दया करी रामदास हो रामदास हो रामदास माऊली दया करी राघव राजा राम पतित पावन सीताराम राजा राम पतित पावन सीताराम जानकी जीवन राम नाम सुंदर माधव घनश्याम रघुपति राघव राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम जानकी जीवन राम माधव घनश्याम जानकी जीवन राम नाम सुंदर माधव घनश्याम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम जानकी जीवन राम नाम सुंदर माधव घनश्याम जानकी जीवन राम नाम सुंदर माधव घनश्याम सुंदर माधव घनश्याम सुंदर माधव घनश्याम राधा भगवान की जय सद्गुरु समर्थ स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय सद्गुरु समर्थ की जय स्वामी महाराज की जय सब संतन की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ श्री राम देव घालित से उडी भक्ती वासुदेव घालित से उडी दूत से घोडी अर्जुनाची भक्ती वासुदेव घालत से उडी भक्ती वासुदेव हालत से उडी बळीने बांधिला बळीने बांधिला पार्थरथी झाला सारथी पार्थरथी झाला सारथी वासुदेव घालत उडी भक्ती वासुदेव घालतच उडी दूत असे घोडी अर्जुनाची
तुका म्हणे माझी पूर्वावी आवडी, तुका म्हणे माझी पूर्वावी आवडी, वेगे घाली उडी नारायण, वेगे घाली उडी नारायण. घाली तसे उडी वासुदेव, घाली तसे उडी दूत असे घोडी, अर्जुनाची भक्ती पाशी देव, घाली तसे उडी भक्ती पाशी देव, भक्ती पाशी देव, भक्ती पाशी देव, घाली तसे उडी. आपदां अपहर्तारं दातारं सर्वसंपदां, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. तुम्ही होते भीष्मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. व्युत्पत्ती नाही कला नाही, अतुल नाही प्रबंध नाही, भक्ती ज्ञान वैराग्य नाही, गौल्यता नाही वचनाची. ऐसा माझा वागविलास म्हणून बोलिते सावकाश, भावाचा भोगता जगदीश म्हणून या. अनेन प्रियतां देवो भगवान जानकी, पूर्वे अस्माकं कुलदैवतं. श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. आदिनारायणं विष्णु पुराणशिष्ट, श्रीरामदेव रामदासं जगद्गुरु. जय जय रघुवीर समर्थ. अखिल गुणनिदान भक्तवत्सल प्रभू श्री रामचंद्र, महारुद्र हनुमान, समर्थ रामदास स्वामी महाराज, संत श्री वेणा स्वामी महाराज, तसेच माझे कीर्तन गुरु श्री कौस्तुभ स्वामी महाराज आणि आज प्रमुख उपस्थितीत असलेले समर्थ भक्त डॉक्टर रत्नाईकर यांना सन्मानपूर्वक वंदन करते. तसेच ज्या स्थानात ही कीर्तन सेवा चालू आहे त्या स्थानातील अधिष्ठित सर्व देवी देवता व विश्वाचा कारभार ज्या संत सज्जनांमुळे चालू आहे त्या सगळ्या संत सज्जनांना व इथे उपस्थित असलेल्या श्रोत्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला आदरपूर्वक वंदन करून आजच्या या कीर्तन सेवेला आपण प्रारंभ करूया. आज कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराज या अभंगात भक्तीचे महत्व पटवून देताना भगवंताला शरण जाण्यास सांगतात आहे आणि भक्तीचे रहस्य पटवून देतात आहे. तुकाराम महाराज सांगतात आहे की देवा परमेश्वरा, जी तुझी इच्छा तीच माझी इच्छा आहे आणि हीच भक्तीची गुरुकिल्ली आहे. प्रत्येक जीवाच्या मागे जन्म आणि मृत्यू हे शुंभ निशुंभ दैत्य लागलेले आहेत आणि त्या दैत्यांचा नाश करायचा म्हणजे ज्याप्रमाणे भवानीची उपासना करावी लागते त्याप्रमाणे जन्म मृत्यू या दैत्यांचा नाश करायचा झाल्यास भवानीचीच उपासना करावी लागेल. आणि ती भवानी कोणती अशी जर तुम्ही म्हणत असाल तर ती भवानी म्हणजे भक्ती होय.
मुद्दा बोलायचा असा आहे की जीवाला जन्म मृत्यू या रोग प्रवाहातून मुक्त व्हावे असे जर वाटत असेल तर त्याने भक्तीच करायला पाहिजे. संसार तरावया लागी अनेक साधने बोलली अनेकी, असे वाऊगी उत्तम योगी मदभक्ती. संसार तरुण जाण्यासाठी अनेक साधने सांगितली आहेत. ती साधने वाऊगी आहेत. वाऊगी म्हणजे व्यर्थ आहेत. सर्व साधनांमध्ये भक्तीसारखे सुलभ साधन नाहीये. रत्नास वे जैसी दीप्ती अरुणास वे जैसा गभस्ती, तैसा भक्ती पाशी मी श्रीपती सत्यसा उद्धवा. भगवान म्हणाले, उद्धवा, भक्तीला जर मी वश आहे. ज्याप्रमाणे रत्नाबरोबर प्रकाश असावा, अरुणाबरोबर सूर्य असावा, तसा मी भक्तीपाशी आहे. मी जर कशाने वश होत असेल तर एका भक्तीनेच वश होतो. जब जब थोरावे भक्ती तब तब विषय वासना जळोनी जाती, निर्विकल्प उपदेश शांती माझे भक्ती पंथे चालता. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जशी जशी ही भक्ती वाढू लागेल तशी तशी विषय वासना पळून जातात आणि जीवाला निर्विकल्प शांती प्राप्त होते. अर्थात निर्विकल्प शांती प्राप्त होणे म्हणजे जन्म मरण प्रवाहातून मुक्त होणे होय. जीवाने भक्तीला सोडून इतर साधने करण्याच्या भानगडीत पडू नये, कारण त्यात अनेक कष्ट आहेत. पार्याचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन जैसे. एकदा का पारा जमिनीवर सांडला म्हणजे त्याचे कण वेचणे जितके अवघड तितकेच साधनामध्ये कष्ट आहेत. पाहे पायोगियाची पाहे पायोगाची वाटा, जेरी घालेल सुभटा तया दुःखाची वाटा भाग आला श्रीराम. योगाच्या वाटेने जाणारे त्यांचे पदरात दुःख पडल्या वाचून राहणार नाही. ते तणे ते बोचलिया वरती खाणे, ते बोचलिया पडती खाणे, तेवी तो भरणे की मरणे शुद्धी नेवी. अग्निप्रवेश नित्य नवा भ्रतारा विण करावा तो हा योग. एखाद्या नवरा मेलेल्या स्त्रीला सती जाणे जितके कठीण आहे ना, तितकेच इतर साधनामध्ये कष्ट आहेत असे ब्रह्मदेव सुद्धा सांगतात. ब्रह्मदेव ब्रह्मस्तुतीतून म्हणतात, श्रेयश्रुती भक्ती मुदस्सते विभो क्लिश्यन्ति केवलम बोधलब्धे तेषां क्लेश एव शिष्यते नान्यत् यथा स्थूलं तु अवघातिना. गोपाल कृष्ण भगवान की जय. अखिल श्रेयाला श्रवणाच्या भक्तीला सोडून केवळ ज्ञानासाठी जर खटपट करणारे जे लोक आहेत त्यांच्या पदरात शेवटी श्रमच पडतात. उदाहरण घेऊ आपण की वडिलांनी मुलाला बाजारातून स्वस्तातल्या स्वस्तात तांदूळ आणायला सांगितले. तो मुलगा बाजारात गेला. बाजारात गेल्यानंतर कुठे 10 रुपये किलो, कुठे 8 रुपये किलो, कुठे 8 आणे, कुठे 5 रुपये किलो असे तांदूळ त्याला सांगतात. हा म्हणाला की आम्हाला इतके महाग नको, थोडे स्वस्त पाहिजे. तर सगळ्यांनी त्याला मूर्खात काढलेलं असते. आणि मग मुलगा पुढे जातो आणि मग ते दुकानदार पुन्हा त्याला बोलावतात की अरे इकडे ये रे, हे 8 आणे किलोचे तांदूळ आहेत, त्याच्यात फक्त थोड्या साळी आहेत. तर तो काय करतो, त्याची पिशवी घेतो, त्याच्यात ते साळी भरून देतो आणि घेऊन देतो. हे घे 8 आणे किलोचे तांदूळ. हा तांदूळ घेऊन घरी जातो. तर वडिलांना सांगतो की बाबा अत्यंत स्वस्त असे तांदूळ आपल्याला मिळाले बरं का, 8 आणे किलो. तो आनंदाने तो घरी गेल्यानंतर तर मग बाबा म्हणतात ठीक आहे, ते तू काढून काढ, त्याच्यातले तांदूळ काढ. हा कांडायला जातो तर त्याच्यात फक्त टरफलं मिळतात, त्याच्यात तांदूळ मिळतच नाही.
म्हणून सांगायचा मुद्दा हा की फक्त ज्ञान पुरेसे नाही तर त्याला भक्तीचीही जोड लागते. केशव स्वामी त्यांच्या पदामध्ये आपल्याला सांगतात, भक्ती वेगळे जे ज्ञान तेथे कैचे समाधान. भक्ती वेगळे जे ज्ञान तेथे कैचे समाधान. तेथे कैचे समाधान. म्हणवी भक्ती पंथासी लागा प्रेम रघुपासी मागा. प्रेम रघुपासी मागा. भक्ती ज्ञानाची माऊली भक्ती पासून मुक्ती झाली. मुक्ती झाली. मुक्ती झाली. भक्ती वेगळे जे ज्ञान तेथे कैचे समाधान. भक्ती सर्वांगी प्रगटे तरी हा केशव स्वामी भेटे. केशव स्वामी भेटे. स्वामी भेटे. भक्ती वेगळे जे ज्ञान तेथे कैचे समाधान. तेथे कैचे समाधान. तेथे कैचे समाधान. यावरून आपल्याला कळून येते की मोक्ष प्राप्तीसाठी आवश्यक अशी भक्ती आहे. त्यामुळे मोक्ष प्राप्ती मिळते. पण आणि केवळ ज्ञान असून चालत नाही, तर त्याला भक्तीची जोड ही पाहिजेच. आतापर्यंतच्या बोलण्यावरून आपणास एवढे कळून आले की मुक्त करणारी एकच भक्ती आहे. आद्य शंकराचार्यांनी भक्तीविषयी असेच उद्गार काढले आहेत. मोक्ष कारण सामग्रम भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्वाभिधीयते. मोक्ष प्राप्तीच्या ज्या अनेक कारण सामग्री आहेत त्यात मुख्य साधन म्हणजे भक्ती हेच आहे. इथे अशी एक जबरदस्त शंका मनामध्ये येते की श्रुती म्हणते की मोक्ष हा ज्ञानाने मिळतो आणि तुम्ही मोक्ष हा भक्तीने मिळतो. यावरून आम्हाला ज्ञान आणि भक्ती दोन आहेत असे वाटते. मग त्या विरुद्ध वचनांची संगती लावावी कशी? याची संगती अवश्य लागेल. या संत महंत मोठ्या लोकांच्या बोलण्यात कधीच विसंगती नसते. यांचे बोलणे जावईसारखे थोडे असणार. जावई कधीच सासरी गेले नाहीत. तो त्यांना एकदा असंच वाटले, जावे एकदा सासरी. असं वाटून त्यांनी वडिलांना सांगितले, मला इथे काही करमत नाही, तेव्हा मी 4 दिवस सासूरवाडीला जाऊन येतो. बाबा म्हणाले, तुला जरा अक्कल कमी आहे तर तू आपल्या बायकोला बरोबर घेऊन जा, म्हणजे कोणाशी कसं वागावं, कसं बोलावं वगैरे सर्व काही ठीक होईल. तर म्हणाला, ते काही जमायचं नाही, तर मी एकटाच जाऊन येतो. यावर वडील म्हणाले, बाळ तुला नसली न्यावायची तर नेऊ नको, परंतु मी सांगतो तसं वाग. सासू सासऱ्यांशी कसं वागावं हे तुला माहीत नाही म्हणून सांगतो. तेथे गेल्यावर सर्वच गोष्टीला हो हो म्हणू नये. एकदा हो एकदा नाही असं बोलावं. याप्रमाणे स्वारी घराबाहेर पडली. सासर घरी आल्यावर, काय जावई बुवा आलात? तो हे म्हणाले, हो. आमची कृष्णापुरी आहे का? नाही. तर हे म्हणाले, तर तिला जेवण वगैरे काही येते का? हो. आमची तिची भेट होईल का? नाही. तर मग आपण आलात कशाला बोलवायला? असो. माणसांसारखे शास्त्र कधीच बोलत नाही. शास्त्र एकच गोष्ट सांगेल आणि सांगणारे लोक काय सामान्य आहेत? तुकाराम महाराज म्हणतात,
आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तव्या. मग या विरुद्ध वचनांची संगतीच लावायची असेल तर कशी लावावी याची संगती शास्त्रानेच लावून ठेवली आहे. ऐकताना ज्ञान आणि भक्ती हे जरी दोन तत्वे आहेत असं आपल्याला वाटलं, पण मुळात ही दोन तत्वे नसून एकच आहेत. ज्ञानी काय म्हणतो, मत्त परतरम नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा एव, माझ्याशिवाय दुसरा पदार्थ नाही. आणि भक्त म्हणतो त्वत्त परतरम नान्यत्, हे देवा तुझ्यापासून दुसरा पदार्थ नाही. ज्ञानी माणसाला आनंदाचे अनुसंधान असते आणि भक्ताला प्रेमाचे अनुसंधान असते. प्रेम, आनंद, सुख, रस हे त्या परमेश्वराचेच स्वरूप आहे. एखाद्याने जर विचारले की ज्या परमेश्वराचे तुम्ही चिंतन करता त्याचे स्वरूप सांगा, तर आपल्याला एवढंच सांगता येईल. श्री प्रेम हरि का रूप है, त्यो हरि प्रेम स्वरूप, एक होय द्वई ओल से, जो सूरज और धूप, सियावर रामचंद्र की जय. तथा प्रेम हरि का रूप है और स्वयं हरि प्रेम स्वरूप है. अर्थात ज्ञान आणि भक्ती ही दोन नसून एकच आहेत. फरक असेल तर तो इतकाच की मी आणि तू या भाषेचाच आहे. मी आणि तू म्हणणारे हे दोन्ही जीव भावानं विरघळलेले असतात. ही कोटी नाही आहे बर का. याला ज्ञानेश्वर माऊलींचं प्रमाण आहे. एका अभंगात मधून माऊलींनी सांगितलेलं आहे, हेची भक्ती हेची ज्ञान, ज्ञान हेची भक्ती हेची ज्ञान, ज्ञान एक विठ्ठलची जाण, एक विठ्ठलची जाण. हेची भक्ती हेची ज्ञान, ज्ञान हीच गुरु गम्याची खूण, खूण हीच गुरु गम्याची खूण, खूण एक विठ्ठलची जाण, एक विठ्ठलची जाण. हेची भक्ती हेची ज्ञान, ज्ञान हेची भक्ती हेची ज्ञान, ज्ञान बाप रखुमादेवी वराची आण, बाप रखुमादेवी वराची आण, बाप रखुमादेवी वराची आण. एक विठ्ठलाची जाण, एक विठ्ठलाची जाण, एक विठ्ठलाची जाण. हेची भक्ती हेची ज्ञान, ज्ञान हेची भक्ती हेची ज्ञान, ज्ञान हेची भक्ती हेची ज्ञान, ज्ञान. अर्थात भक्ती आणि ज्ञान हे दोन नाहीतच. आता भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे पंढरीची वारी करणे, भक्ती म्हणजे तुळशीची माळ घालणे, का भक्ती म्हणजे फेटा बांधून चिपळी वाजवून नाचणे? नाही हो. भक्ती भक्ती म्हणजे काय? सगळे शंकराचार्य भक्तीचं स्वरूप सांगताना आपल्याला सांगतायत, सस्वरूपानुसंधानम भक्तिरिद्याभिधीयते. अर्थात सर्वांतरयामी सर्वव्यापी जीवस्वरूप जो परमात्मा आहे त्याचे चित्ताला अखंड अनुसंधान असणे यालाच भक्ती असे म्हणतात. समर्थ रामदास स्वामी तर म्हणतात, सदा स्वस्वरूपानुसंधान
हे मुख्य साधूचे लक्षण जनी असोन आपण जना वेगळा. जय जय रघुवीर समर्थ. परोपकारी, अनासक्त, कृपाळू, दयाळू या सत्व गुणांनी युक्त असलेला जो साधू असतो त्याचे मुख्य लक्षण म्हणजे तो सदैव आत्मस्वरूपाशी अखंड जोडलेला असतो. आत्मारामाशी एकरूप झाल्यामुळे तो समाजात वावरताना समाज उपयोगी कामात व्यस्त असतानाही तो लोकांपासून विरक्त असतो, लोकांमध्ये गुंतत नाही. शरीराने तो समाजात असतो पण सगळ्यांपासून तो विरक्त असतो. आता हे अनुसंधान कसे असते ते पाहू. एखादा विषय माणसाला जसे विषयाचे अखंड अनुसंधान असते त्याप्रमाणे आपल्याला भगवंताचे अनुसंधान हवे. एक दृष्टांत बघूया. म्हणजे अनुसंधानाची किती जबरदस्त, अनुसंधानामध्ये किती जबरदस्त शक्ती आहे हे आपल्याला लक्षात येईल. एक स्त्री असते, ती तिच्या प्रियकराच्या भेटीच्या ओढीने निघालेली असते. वाटेत एक यवन खाली वाकून भगवंताचे स्मरण करीत बसला होता. ही स्त्री तिच्या पाठीवर पाय देऊन निघून जाते. हा मागे वळून बघतो तोपर्यंत ती पुढे निघून गेलेली असते. आता आल्यावर हिला विचारू म्हणून तो तिथेच थांबतो. थोड्या वेळाने ती स्त्री परत येते. हा तिला विचारतो, म्हणतो, तुझे डोळे काही फुटले होते का? मी येथे भगवंताचे ध्यान करीत होतो, तू माझ्या पाठीवर पाय देऊन गेली, तुला थोडी लाज वाटत नाही का? तेव्हा ती जोरात हसते आणि म्हणते, लाज मला वाटत पाहिजे की तुम्हाला? मी विषयाचे अनुसंधान करून माझ्या प्रियकराला भेटीसाठी गेली होती, त्यामुळे रस्त्यात तुम्ही बसला आहात त्याचे मला भान नव्हते. आणि मी तुमच्या पाठीवर पाय देऊन पुढे गेली हे तुम्हाला लक्षात आले. हे असे कसले तुमचे ध्यान? नुसते सोंगच आहे. संत जनाबाई म्हणतात, पक्षी जाय दिगंतरा बालकांसी आणि चारा. पक्षी जाय दिगंतरा बालकांसी आणि चारा. घार हिंडते आकाशी झेप घाली पिल्ला पाशी. पक्षी जाय दिगंतरा बालकांसी आणि चारा. माता गुंतली कामाशी चित्त तिचे बाळापाशी. पक्षी जाय दिगंतरा बालकांसी आणि चारा. वानर हिंडे झाडावरी पिल्ली बांधुनी उदरी. पक्षी जाय दिगंतरा बालकांसी आणि चारा. तैसी अमा विठ्ठल माये जनी वेळोवेळी पाहे. तैसी अमा विठ्ठल माये जनी वेळोवेळी पाहे. पक्षी जाय दिगंतरा बालकांसी आणि चारा. पक्षी जाय दिगंतरा बालकांसी आणि चारा. बालकांसी आणि चारा. पक्षी दिगंतरामध्ये फिरून आपल्या पिल्लांसाठी चारा आणतात. वानर झाडावर हिंडते पण आपल्या पिल्लाला ती पोटाला बांधून ठेवतात. आणि यामुळे जरी म्हणते की वेळोवेळी मला विठ्ठल मायच आहे असे अनुसंधान भगवंताविषयी असले पाहिजे. गोपींना जसे भगवंताचे अनुसंधान होते तसेच आपल्याला प्रत्येकाला असले पाहिजे. एक गोपींविषयी दृष्टांत. सगळ्या गोपी भगवंताचे वादन ऐकण्यास जाणार होत्या, गेल्या, पण एका गोपीला मात्र तिचा नवरा जाऊ देईना. खूप प्रतिकार केला आणि शेवटी तिने आपले प्राण त्यागले. असे भगवंताविषयी अनुसंधान असावे.
असे अनुसंधान जर आपल्या भगवंताविषयी असेल तर तो का बरे धावून येणार नाही? याबद्दल जयदेव स्वामी म्हणतात, श्लिष्यति चुंबति जलधर कल्प हरि रूपगत इति निरंतस्य नाथ हरे जय नाथ हरे जय नाथ अनल्पति मिरं दृष्ट्वा हरि उपागताः स्मरकर लखंडनं मम शिरसि मंडनं देहि पद पल्लवं उदारं राधे प्रिये चारुशिले. आकाशात एकदा नीलमेघ आले आणि त्यातील एका मेघाला पाहून राधेला वाटे की नीलकांती श्यामच आलेले आहेत, भगवानच येत आहेत, म्हणून ती राधा त्या मेघाला आलिंगन द्यावयाला धावली. या अनुसंधानातून होऊन भगवंत तिला म्हणतात की हे राधे, तुझं शील मोठं सुंदर आहे, विषय बाधा होऊन न देणार आहे, असे तुझे उदार पद माझ्या मस्तकावर ठेव. ही अष्टपदी लिहित असताना जयदेव स्वामींना त्यांच्या हातून काही लिहावे ना, यावर त्यांनी विचार केला आणि आपले उपास्य दैवत भगवान श्रीकृष्ण त्यांच्या मस्तकावर गोपींचे पाय, ही कल्पना त्यांना बरी वाटली नाही आणि म्हणून त्यांनी ती वही त्यांना ठेवून दिली आणि ते स्नानाला गेले. भगवंत जयदेव स्वामींच्या रूपामध्ये तिथे आले आणि त्यांच्या पत्नीला म्हणाले, अगं ती वही आणि पाहू. त्यांची पत्नी म्हणाली, अहो तुम्ही तर स्नानाला गेला होतात ना? ते म्हणाले, हो, पण रस्त्यात एक आठवण झाली म्हणून परत आलो. आणि म्हणून त्यांनी अशी ती वही घेतली आणि भगवंतांनी ती अष्टपदी पूर्ण केली. मुद्दा सांगायचा हा की अशा तऱ्हेने अनुसंधान असल्यानंतर भगवान अशा लोकांना शिरावर घेऊन नाचतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, परिपार्था माझ्या भजनी आस्था जाते मी माथा मुकुट करी. म्हणून तर पंढरपूरला पांडुरंगाच्या मस्तकावर महादेवांची पिंडी आहे. समर्थही आपल्याला म्हणतात, विठोने शिरी पाहिला देवराणा, विठोने शिरी वाहिला देवराणा, विठोने शिरी वाहिला देवराणा, तयातरी ध्यासले त्यासी नेणा, तयातरी ध्यासले त्यासी नेणा, विठोने शिरी वाहिला देवराणा, विठोने शिरी वाहिला देवराणा, विठोने शिरी वाहिला देवराणा, वाला सोये तापसी चंद्रमौळी, वाला सोये तापसी चंद्रमौळी, वासुदेवी राम अंतकाळी, वासुदेवी राम अंतकाळी, विठोने शिरी वाहिला देवराणा, विठोने शिरी वाहिला देवराणा, विठोने शिरी वाहिला देवराणा. अशा भक्तांना हा भवसागर पार करून जात असताना भगवंत कधीच बुडून देत नाहीत. म्हणूनही आद्य शंकराचार्य म्हणतात, प्रमाणं भवाब्दे रिदं मामुकानां नितंब कराभ्याम ऋतो येन तस्मात् विधातुर्वसत्यं ऋतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रोते हो, प्रभूने आपल्या कमरेवर हात, पंढरपूरच्या पांडुरंगानं आपल्या कमरेवर हात धरले आहेत. तर ते कशासाठी, याची बरीच कारणं सांगितली जातात. काही जण म्हणतात, पार्थाच्या रथावर घोड्यांचा लगाम हातात धरून आपल्या भगवंताचे हात वळले म्हणून भगवंतांना आपल्या कटीवर हात धरले आणि विश्रांती घेतली. तर काही जण म्हणतात की आपल्या गोपिका जेव्हा भगवंत जेव्हा गोपिकांच्याकडे जाऊन गायींच्या धारा काढत होता तेव्हा गायी जास्त दूध देत होत्या म्हणे.
त्यामुळे गोपिका मुद्दामहून आपल्या कृष्णाला, गोपालकृष्णाला आपल्याकडे आग्रहानं बोलवून घेत होत्या. आणि त्यामुळे एवढ्या गायींची धारा काढल्यामुळे आपल्या भगवंताचे हात वळले, तो थकला, म्हणून त्याने कटेवर हात धरले, असं काही जण म्हणतात. तर काही जण म्हणतात की आपला हा भवसागर कमरे एवढा उंचीचा आहे, अशासाठी म्हणून भगवंतानं असं त्याचं प्रतीक म्हणून भगवंतानं आपल्या कटेवर हात धरलेले आहेत. तर अशी बरीच प्रमाणं दिली जातात. म्हणून भगवान सांगतात, भगवान शपथ घेऊन सांगतात, न्यूनं मदीय भजनान् परं न किंचित विन्दन्ति ते भवजलं कटिदन्दमेषान् अवेदतं शपथ पूर्वमयन्तु देवाः गंगाधरो हरिरयं शिरसा विभूति. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. आणीबाणीच्या वेळी कोणी बेल भंडाराची शपथ वाहतात आणि भगवान म्हणतात, तो बेल भंडारा ज्याच्यावर वाहतात ना, असा महादेव डोक्यावर घेऊन सांगतो, मग चिंतन करीत मदभक्त मदरूप झालेले जे माझे भक्त आहे, मदभक्त आहेत, त्यांना हा भवसागर कमरे इतकाच आहे. आणि अशा भक्तांकरता मी नेहमी म्हणजे वारंवार ही संकटे दूर करत असतो. म्हणून ते तुकाराम महाराज म्हणतात की ही गोष्ट अगदी खरी आहे. अनेक भक्तांच्या संकट प्रसंगी हाच भगवान धावून आलेला आहे. म्हणून मी या जगाला निश्चयाने सांगतो की आपण जर ईश्वराची भक्ती केली तर तो प्रभू धावून आल्या वाचून राहणार नाही, हे पूर्ण सत्य आहे. म्हणून भक्ती पाशी देव घाली तसे उडी. आता आपण इथे एक थोडीशी कोटी करूया. भक्ती ही भगवंताची मुलगी आहे. हो, मुलगी असणं फार वाईट आहे असं म्हणत. दारिका हृदय दारिका मितू हो. मुलगी ही सदैव बापाच्या हृदयाला कोरीत असते. असो, आता पुढे कवी काय म्हणतात ते ऐकूया पुढे. मुलगी ही सदैव बापाच्या हृदयाला कोरत असते. एक कवी म्हणतो, देना भला न बाप का, बेटी भली न एक, चलता भला न कोस का, प्रभुजी राखे टेक. देणं हे बापाचंही असू नये, पायी जाण्याचा प्रवास एक कोसही असू नये. असं जर असेल तर तो प्रभू काहीतरी ठेवतो. पण ज्याने टेक ठेवायची त्याच्याच पोटी भक्ती नावाची मुलगी जन्माला आली. आता देवानी असा विचार केला की काय करावं, आता मोठी फजितीची वेळ आली बरं. कारण ज्याची बेटी त्याची मान हेटी असं म्हणतात. बरं, मुलगी फार दिवस ठेवता येईना. शेवटी देवाने असा विचार केला की ही मुलगी, भक्ती नावाची जी मुलगी आहे ती भक्तालाच देऊन टाकावी. आणि म्हणून भगवंतानी ती नावाची आपली मुलगी भक्तालाच देऊ केली. आता देवाचा भक्त हा जावई झाला. मग आता काय करायचं, आता काय सांगता येईल. आपल्या मुलीला जाच त्रास होऊ नये म्हणून भगवंतानी जावयाच्या प्रीतीसाठी नाही ती कामं केली. हो श्रोते हो, भगवंतानी कुणाची कामं केली नाहीत असं आपल्याला सांगता येणार नाही. अर्जुनाच्या घोड्याला सुद्धा खरारा घातला, दामाजीसाठी महार झाला, नामदेवांचं घर शाखरलं, सावतामाळ्याची भाजी खोडली, जनाबाई संघे दळण दळू लागले, तिचं धुणंही धुतलं, आणि चोख्याच्या बायकोचं बाळणपण सुद्धा केलं. अशी किती उदाहरणं सांगू, अशी अनेक शेकडो उदाहरणं आपल्याला सांगता येतील. मुद्दा सांगायचा असा, ज्याच्याजवळ भक्ती असेल त्याच्याकरिता भगवंत धावून येणार हे निश्चित. म्हणून तुकाराम महाराज निश्चयानं जगाला सांगतात की बाबानो,
तुमची जर ह्या भवसागरातून मुक्ती व्हावी असं वाटत असेल तर ईश्वराची भक्ती करा. अशा भक्तीजवळ भगवान उडी घातल्या वाचून राहत नाही. आणि म्हणून ह्या अभंगामध्ये, निरूपणाच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, भक्ती पाशी देव घाली तसे उडी, भक्ती पाशी देव घाली तसे उडी, तू तसे घोडी अर्जुनाची, तू तसे घोडी अर्जुनाची, भक्ती पाशी देव घाली तसे उडी, बळीने बांधिला गोपीने वेष्टीला, बळीने बांधिला गोपीने वेष्टीला, पार्थरथी झाला सारथी जो, पार्थरथी झाला सारथी जो, भक्ती पाशी देव घाली तसे उडी, भक्ती पाशी देव घाली तसे उडी, तुका म्हणे माझी पूर्वावी आवडी, तुका म्हणे माझी पूर्वावी आवडी, वेगे घाली उडी नारायण, वेगे घाली उडी नारायण, भक्ती पाशी देव घाली तसे उडी, भक्ती पाशी देव, भक्ती पाशी देव, भक्ती पाशी देव घाली तसे उडी. 2 मिनिटं नावं घेऊया. ताट बसायचे, जोरात ताल वाजवायची. श्रीराम जय राम जय जय राम, 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 बोला श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राजा राजा प्रभु रामचंद्र महारुद्र समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय, संत सद्गुरु वेदांत स्वामी महाराज की जय, बोला गंगा माता की जय, सब संतन की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, जय जय रघुवीर समर्थ. आख्यान भाग बघूया. निघे भक्तांची दिंडी जावयासी, निघे भक्तांची दिंडी जावयासी, बदे श्री हरी जय द्वारका निवासी, श्री हरी जय द्वारका निवासी, प्रभू भक्तांचा तूच एक वाली,
प्रभू भक्तांचा तूच एक वाणी, जुनागडच्या वस्तीत रात्र झाली, जुनागडच्या वस्तीत रात्र झाली, निघे भक्तांची. मंडळी, या जगाच्या अध्यात्म विद्येतील गुरु जर कोणी असेल तर तो भारत आहे. आणि या भारत भूमीत परंपरेनं हे अध्यात्म विद्येचं कार्य जर कोणी टिकवलं असेल, अर्थात महान संतांनीच. आणि त्यांच्यामुळे, त्यांच्या सहवासात अनेक जण उद्धरून गेले, उद्धरून जातीलही. पण त्यांची भेट होणं अतिशय महत्वाचं आहे. अर्थात त्यांच्या भेटीचे अनेक मार्ग सांगितले आहेतच, आणि त्यात तीर्थयात्रा हा सुद्धा महत्वाचा मार्ग आहे. आता आपल्या भारतातही अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. काशी, अयोध्या, मथुरा, द्वारका, बद्री केदार, केदारनाथ, जगन्नाथपुरी, गोकर्ण, महाबळेश्वर, पंढरपूर. महाराष्ट्रातील पंढरपूरला तर दक्षिण काशी असं म्हणतात. आणि अशा ठिकाणी तीर्थयात्रा केली की मानवाला फार धन्य वाटतं. पण अलीकडे महागाईच्या काळामध्ये माणसाला एकट्याला जाणं परवडतं का हो? नक्कीच नाही. आहेत ना, पण मग यासाठी अनेक सार्वजनिक यात्रा कंपन्या आपलं काम सोपं करतात. ठराविक पैसे भरायचे आणि त्यांच्याबरोबर यात्रेला निघायचं. अनेक तीर्थक्षेत्र पाहता येतात. शिवाय काय, प्रवास पण सुखकर, विना अडचणीचा, विना कष्टाचा. पण पूर्वी मात्र अशा काही यात्रा कंपन्या नव्हत्या, त्यामुळे पूर्वीचा प्रवास अतिशय खडतर आणि अवघड असायचा. आजही पाहतो ना आपण, आपले वारकरी न चुकता दरवर्षी दिंडीतून पंढरपूरला जातात. आता जे लोक दिंडीत जाऊन आलेत ना, त्यांना त्या दिंडीचा आनंद, अनुभव, तो दिंडीचा सोहळा, याचं वर्णन काही करायलाच नको, नाही का? अनेक भगवत भक्त या दिंडीमध्ये सामील झालेले असतात बरं का. आणि भगवंताचं दर्शन घ्यायचं, मुखानं नामस्मरण करायचं, हातानं टाळ वाजवत जायचं, हळूहळू हळू प्रवासाला जायचं. दुपार झाली की कुठेतरी थोडा मुक्काम करावा, दुपारचं भोजन करावं, थोडी विश्रांती घ्यावी, परत पुढचा प्रवास सुरू. पुन्हा प्रयाण करावं, हळूहळू हळू चालत राहावं. पुन्हा रात्र झाली की एखाद्या ठिकाणी मुक्काम करावा आणि परत पुढे जावं. या सर्व दिंडीतील भगवत भक्तांचं एकच वैशिष्ट्य, आणि ते म्हणजे त्यांचा भगवंतावर पूर्ण भरवसा असतो. मंडळी, अशीच एक दिंडी निघालेली होती बरं का, तीर्थक्षेत्र करीत करीत करीत. आणि ही दिंडी रात्र झाली म्हणून जुनागड येथे वस्तीला थांबली. इथे काय झालं ऐकूया. जुनागड हे ठिकाण काठेवाडात आहे. तेथील महान भगवत भक्त श्री नरसिंह मेहता यांचे नाव बऱ्याच जणांना माहीत आहे आणि त्यांचीच ही कथा आहे. दिंडीतील लोकांना दुसऱ्या दिवशी द्वारकेला जायचे होते, त्यामुळे रात्री जेवण वगैरे झाल्यावर पुढच्या एकंदर प्रवासाविषयी त्यांच्यात चर्चा सुरू झाली. जे अनुभवी होते ते नवीन लोकांना सांगत होते की बाबांनो, आतापर्यंतचा प्रवास फार सुखाचा झाला, पण याच्या पुढचा फार कठीण आहे. रस्ता तर अवघडच आहेच, पण वाटेत चोराधिकांचाही भय आहे. तेव्हा सर्वांनी आपापल्या सामानावर नीट लक्ष ठेवा. पैसे वगैरे असतील त्यावरही नीट लक्ष ठेवावे, त्याची काळजी घ्यावी. दिंडी बरोबर असलेल्या केशव भटजींनी ज्यावेळी हे ऐकले तेव्हा त्यांना रात्रभर झोप आली नाही. सकाळी उठताच प्रथम ते गावात चौकशीला बाहेर पडले की येथे कोणी सावकार आहे का. चौकशी करता करता ते एका पाराजवळ आले. गावातील पार म्हणजे द्वार लोकांचे ठाणे. त्या पारावर काही मंडळी बसली होती. त्यांनी
आपली सर्व हकीकत सांगितली त्यांना आणि व मला हुंडी करण्यासाठी एखादा सावकार असेल तर त्याचा पत्ता सांगा असे विचारले. ही हुंडीची पद्धत व हल्ली निघालेले ट्रॅव्हलिंग चेक हे जवळजवळ सारखेच आहेत. हुंडी वटवण्यासाठी हुंडावळ भरावी लागते, तर ट्रॅव्हलिंग चेकसाठी खाते त्या बँकेत असावे लागते किंवा ठराविक बँकेत तो चेक कॅश करून देतात. पण प्रवासात सुरक्षिततेच्या दृष्टीने ही व्यवस्था फारच छान आहे. असो तर केशव भटजींना एक जण म्हणाला, असे नरसिंहजी भक्त सावकार दुष्ट वदती त्या केशवा विचार जाणते तेथे तुझे कार्य होई नको हिंडूबा व्यर्थ त्वरित जाई. हे पहा, आमच्या गावात नरसिंह मेहता म्हणून एक सावकार आहे. तो भगवत भक्तही आहे. खरोखर तुमचे हे जे काम आहे ना ते त्याच्याकडेच योग्य रीतीने होईल. आता तुम्ही इकडे तिकडे फिरत बसू नका, ताबडतोब त्यांच्याकडे जा. अशा प्रकारे ते दुष्ट लोक, गावगुंड लोक केशव भटजीला नरसिंह मेहताकडे जायला सांगू लागले. इतक्यात दुसरा टवाळखोर म्हणतो, अहो भटजी बुवा, पण जाण्यापूर्वी आम्ही काय सांगतो ते नीट ऐका. दिसे तसे ते नसे जाणीजे गरीब जरी तो दिसला अगणित ज्याची संपत्ती बा गुप्त सेवा वदला गुप्त सेवा वदला. तुम्ही त्याला पाहिल्यावर तो तुम्हाला एखाद्या गरीबासारखा दिसेल, पण दिसते तसे नसते. तेव्हा तो जरी गरीब दिसला तरी त्याची खूप संपत्ती आहे आणि ती गुप्त आहे. दुष्ट लोकांनी नरसिंह मेहताची टिंगल केली होती, पण परमार्थाच्या दृष्टीने ती त्याची स्तुतीच आहे, कारण खरोखरच त्याच्याकडे गुप्तधन होते. समर्थ म्हणतात, मोक्ष स्त्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत जीवदरिद्री असंख्यात नृपती केले. निर्भयता, दानी प्रवृत्ती, इंद्रिय जय, स्वाध्याय, अहिंसा, सत्य, अक्रोध, त्याग, मृदुता, दया, तेज, क्षमाशीलता हे सर्व गुण देवी संपत्तीचे अलंकार मानले जातात. मोक्षप्राप्त संतांना हे दागिनेही शोभतात. असे श्रीमंत संत असंख्य सामान्य जीवांना देहबोधावरून आत्मबोधावर आणून ठेवतात. आपणासारिखे करीती तत्काळ हेच पारमार्थिक राजे पण होय. इतक्यात तिसरा केशव भटजींना म्हणाला, हे पहा भटजी बुवा, आणखी त्या नरसिंह सावकाराचे वैशिष्ट्य म्हणजे अहंकार त्या मुळीच नाही, अहंकार त्या मुळीच नाही. भक्त असे कृष्णाचा अहंकार त्या मुळीच नाही, अहंकार त्या मुळीच नाही. भक्त असे कृष्णाचा गृहस्थ धर्मी
स्वधर्म करमी गृहस्थ धर्मी स्वधर्म करमी प्रियतो भगवंताचा प्रियतो भगवंताचा अहंकार त्या मुळीच नाही अहंकार त्या मुळीच नाही. अहो तो इतका मोठा भगवंताचा भक्त असला तरी तो इतरांसारखा पैशाचा मत त्याला अजिबात नाही बरं का. व्यवहारात आपण पाहतोच की 4-5 हजार रुपयेच माणसाजवळ शिल्लक असतात, पण आढोयोभिजनवानस्मि कोण्योस्ति सदृशो मया असे त्याला वाटत असते. तो गृहस्थ धर्मी आहे, त्याला मुलं बाळ पत्नी आहे, आपल्या धर्माप्रमाणे आचरण करणारा असा तो श्रीकृष्ण भक्त आहे आणि म्हणूनच भगवंताला तो जास्त प्रिय आहे. भगवंताची त्याच्यावर कृपा आहे. हे ऐकल्यावर केशव भटजी त्या लोकांना म्हणाले की तुम्ही हे सर्व सांगितले ते योग्यच आहे, पण त्याचे घर कुठे आहे आणि त्याच्याकडे मी कोणत्या मार्गाने जाऊ. हे ऐकून त्यातील एक जण म्हणाला, फडके निशाण गृहते फडके निशाण गृहते जाण दारी वृंदावन तुळशीचे दारी वृंदावन तुळशीचे अहर्निश चाले नाम घोषवाचा अहर्निश चाले नाम घोषवाचा विरक्त घरीचा दास एक विरक्त घरीचा दास एक फडके निशाण गृहते जाण फडके निशाण गृहते जाण फडके निशाण गृहते जाण. हे पहा, तुम्ही या समोरच्या रस्त्याने गेलात ना की उजव्या बाजूला वळा. थोडेसे अंतर चालून गेल्यावर डाव्या बाजूला एक धर्मध्वज फडकत असलेला तुम्हाला दिसेल. तो ज्या घरावर आहे तेच त्याचे घर. वृंदावनाच्या चारही बाजूला कृष्णावतारातील प्रसंगांची काही चित्रे तुम्हाला दिसतील. ती पाहत असतानाच तुमच्या कानावर श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णू भगवन नमस्ते मुकुंद विष्णू भगवन नमस्ते असा गोपालकृष्णाच्या नावाचा चाललेला जयघोष तुम्हाला ऐकू येईल. आणि मग तुम्ही आणखी पुढे म्हणजे घरात गेल्यावर डाव्या बाजूच्या खोलीत ते सावकार तंबोरा आणि चिपळ्यांच्या तालात नामस्मरण करताना तुम्हाला दिसते. झाले. लगेच केशव भटजी त्या लोकांना नमस्कार करून निघाले आणि सांगितल्याप्रमाणे धर्मध्वज असणाऱ्या घरापाशी येऊन पोहोचले आणि दिंडी दरवाजातून आत गेले. तो समोर विस्तृत असे अंगण त्यांना दिसले. त्यात तुळशी वृंदावन होते आणि त्याच्या चारही बाजूला श्रीकृष्ण अवतारातील काही प्रसंग चित्रांकित केलेले होते. लोकांनी केले सावकाराच्या घराचे वर्णन दिसू लागले. इतक्या त्यांच्या कानावर नामघोषाचे ध्वनी आले. बरं, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी
हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. अशा प्रकारे ते सरळ पुढे डाव्या बाजूच्या खोलीत वाकून पाहिले तो काय साध्या कपड्यात असणारे सावकार तंबोरा व चिपळ्यांच्या तालात नामस्मरणात गुंग झालेले होते. प्रथम दर्शनाने सावकाराची त्या हरिदासाच्या विरक्ती केशव भटजींच्या नजरेत भरली. मग धर्मात्मा नरसीस विप्र नमुनी अद्यादरे बैसला. प्रेमाने मृगचर्म देवुनितया वंदुनिया बोलिला. आला कोठोनिया कुठे वसतसा, जाणार कुठे तुम्ही. आहे क्षम किमर्थ आगमन हे, सेवा करू कायमी. अशा त्या धर्मात्म्याला सावकाराला नरसिंह मेहताला केशव भटजींनी नमस्कार केला. लगेच नरसिंह मेहतांनी केशव भटजींनाही उलट नमस्कार केला आणि देवा या बसा म्हणून मृगचर्म आसन म्हणून बसायला देऊन प्रेमाने विचारपूस केली. आपण कुठून आलात, सध्या कुठे राहता, आपण पुढे कुठे जाणार आहात, एकंदर सर्व काही ठीक आहे ना. माझ्याकडे येणं का केलं, मी आपली काय सेवा करू. यावर केशव भटजींनी त्यांच्या एक प्रश्नाचे उत्तर दिले. ते म्हणाले, माझे केशव विप्र नाम असुनी, यात्रेसी श्री द्वारिका. जातो क्षेम असे करी हरी कृपा, आलो तव द्वारिका. मार्गी घोर असे उपद्रव बहु, द्वारिकांचा तरी. द्यावी हुंडी लिहून आज मजला, तेथील पेढीवरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. माझं नाव केशव भटजी आहे. मी एक यात्रेकरी असून दिंडी बरोबर गावात मुक्काम आला आहे आणि आता लगेच पुढे द्वारकेला भगवान गोपाल कृष्णांच्या नगरीला त्यांच्या दर्शनासाठी जाणार आहे. ईश्वर कृपेने सर्व काही ठीक आहे. आता तुमच्याकडे का आलो तर मार्गी घोर असे उपद्रव बहु, चोरादिकांचा तरी. द्यावी हुंडी लिहून आज मजला, तेथील पेढीवरी. अहो, या पुढचा प्रवास अवघड आहे, मार्ग सुखकर नाहीच, पण वाटेमध्ये चोरादिकांचाही फार त्रास होतो म्हणे. तरी आपण मला तेथील पेढीवर हुंडी लिहून द्यावी. आपली जी काही हुंडणावळ असेल ती द्यायला मी तयार आहे. हे पैसे मोजून घ्या आणि तेथील पेढीचा पत्ता द्या म्हणजे झालं. यावर नरसिंह मेहता म्हणाले, आमच्या सावकाराचे नाव सावळा सावकार आहे. सावलिया साहू हमारा, हमारा सावलिया साहू हमारा. सुख संपत्ति देया पारा, सुख संपत्ति देया पारा. सावलिया साहू हमारा,
हमारा सावलिया साहू हमारा। जो जो हुंडी संत करो है, जो जो हुंडी संत करो है, अवलोकत में नहीं फिरी है, अवलोकत में नहीं फिरी है। ऐसे है साहूकारा सावलिया साहू हमारा, हमारा सावलिया साहू हमारा। जब अंदर का खजाना खोला, जब अंदर का खजाना खोला, फिर नहीं देन को पारा। और मन का कारा खोला, और मन का तारा तोला, सावलिया साहू हमारा, हमारा सावलिया साहू हमारा। बलवंत भरोसा भारी, बलवंत भरोसा भारी, नहीं और सिवा गिरधारी, नहीं और सिवा गिरधारी। होवे जो निश्चय दारा, सावलिया साहू हमारा, हमारा सावलिया साहू हमारा। सुख संपत्ति देया पारा, सुख संपत्ति देया पारा, सावलिया साहू हमारा, हमारा सावलिया साहू, सावलिया साहू, सावलिया साहू हमारा। अहो हे परमार्थाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे आणि म्हणूनच येथे घेतलं आहे। बाहेरचे प्रसिद्ध बलवंत भैया यांचं ते आहे। ते म्हणतात जो जो हुंडी संत करो है। आता संत कोणती हुंडी करतात तर भगवंताच्या कृपेबद्दल ते लोकांना सांगतात आणि त्यांनी सांगितलेलं खोटं आहे असं काही कुठं ऐकिवात किंवा पाहण्यात नाही। कारण का तर त्यांच्यावर असणारी भगवंताची कृपा। जब अंदर का खजाना खोला, हृदयात असणाऱ्या परमात्म्याची ओळख झाली व मन एकाग्र झाले की मग स्वस्वरूपाचा आनंद मिळवणं काही कठीण जात नाही आणि तो आनंद म्हणजे तो भगवान आहे। बलवंत भरोसो भारी, एका भगवंताशिवाय मला दुसरं कोणी नाही असा जर निश्चय झाला आणि सर्व भरोसा त्याच्यावर ठेवला तर तोच नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी। जय जय रघुवीर समर्थ। मुख्य दुकान क्षीरसागर, दुजे घातले वैकुंठपुरी। गोकुळ वृंदावन मथुरा नगरी, वैष्णव मंदिरी वसतसे। नरसिंहजी केशव भटजींना सांगू लागले की अहो आमच्या सावळ्या सावकाराचं मुख्य ठिकाण म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं झालं तर ऑफिस क्षीरसागरात आहे आणि दुसरं ठिकाण
हे वैकुंठपुरीमध्ये आहे. आणि गोकुळ, वृंदावन, मथुरा या नगरीचे वैष्णव मंदिरात असतातच, ते तिथेच बसलेले असतात. आणि अशा प्रकारे नरसिंह मेहता केशव भट्टांनी ऐकलं आणि त्यांना फार आनंद झाला आणि ते हुंडीची रक्कम मोजायला त्यांनी सुरुवात केली. आणि अशा प्रकारे दिधली हुंडी विप्रा, दिधली हुंडी विप्रा, घेऊन या द्रव्य शतशांची, धन कृष्णार्पण केले, धन कृष्णार्पण केले, राखी प्रभुराज लाज दासाची. आणि नरसिंहजींनी सुद्धा त्या केशव भट्टांना हुंडी लिहून दिली, 700 रुपयांची त्यांना हुंडी लिहून दिली. आणि ते पैसे भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर ठेवले आणि ती रक्कम भगवंताच्या मूर्तीसमोर ठेवली आणि श्रीकृष्णार्पणमस्तु असे म्हणून त्या रकमेवर तुळशीपत्र ठेवलं आणि भगवंताला प्रार्थना केली की हे देवाधिदेवा, आता माझी लाज तुमच्या हातातच आहे, माझी लाज तुम्हीच राखली पाहिजे. आणि असं म्हणून गावातील ब्राह्मणांना बोलावून ती सर्व रक्कम जी केशव भट्टांनी दिली होती त्यांना हुंडीसाठी, ती सर्व रक्कम त्यांनी ब्राह्मणांना वाटून दिली. आता हे पाहत केशव भट्ट हे बघतच राहिले की बापरे, त्यांना फारच आश्चर्य वाटले की एवढी मोठी रक्कम महाराजांनी वाटून दिली ब्राह्मणांना. आणि आपल्याला जे ज्यांनी वर्णन केलं होतं नरसिंहजींचं त्यापेक्षा अधिकच त्यांना त्यांचे ती दानशूरता बघायला मिळाली आणि त्यांना फार आनंद झाला. आता नरसिंहजी त्यांना म्हणाले की आता त्यांना प्रार्थना केली आणि त्यांना अगदी प्रेमाने निरोप दिला की या बरं या, आणि आता कसलीच काळजी करू नका, तुमचा जो प्रवास आहे तो सुखाने करा आणि निष्काळजीपणाने करा आणि सुखरूप असा प्रवास तुम्ही करा, म्हणून त्यांना निरोप दिला. जय श्रीराम. पाहुण्या समाधान द्वारकेसे आला विप्रदान, करुणी गोमतीचे स्नान, कृष्ण दर्शन घेतले. त्यामुळे ते मोठ्या समाधानाने परतले व दिंडीत सामील होऊन मदर करीत ते पुढे निघाले आणि ते सरेत द्वारकेला येऊन पोचले. दिव्य पावला द्वारका, वैकुंठ कैलासाहुनी अधिका, तेथे निवास जगन्नायका, विश्व पावका श्रीकृष्णा गोपाल कृष्ण भगवान की जय. असो तर नरसिंह मेहता पुढे केशव भटजींना सांगू लागले, अहो वत स्वर्थ यशस् शिरस्थरे करी कुशलस्थली पुण्य यशस् खरी भुवः, पश्यन्ति नित्य यदुन गृहे शितम्, स्मितावलोकं स्वपति स्म यत् प्रजाः, गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण दर्शन घेऊन झाल्यावर मग भगवंताची यथासांग पूजा करावी, सुवासिनींना भोजन घालावे, काही दानधर्म करावा, त्याशिवाय तीर्थयात्रेचे पुण्य आपल्या पदरात काही पडणार नाही असा त्यांनी विचार केला. व या कार्यासाठी लागणारे महत्वाचे साधन म्हणजे पैसा व प्रथम आणावेत असा विचार करून ते पुढील प्रयत्नांना लागले. कारण प्रवासात त्यांनी काही जास्त रोख रक्कम आपल्याजवळ ठेवली नव्हती. नरसिंह मेहतांनी सांगितले त्या पत्त्यानुसार तो देवळातील सेवेकऱ्यांशी चौकशी करू लागला. दोघे तिघे त्याला म्हणाले, हे पहा, आम्ही इथे नवीन आहोत, तेव्हा आम्हाला काही यातले सांगता येणार नाही. तुम्ही दुसऱ्याला कोणाला तरी माहिती देणार असं माहितीगाराला विचारा. केशव भटजींनी थोडा वेळ इकडे तिकडे चौकशी केली, पण कोणालाच योग्य ठिकाण सांगता येणार. इतक्यात एका पुजाऱ्याची व त्यांची गाठ पडली आणि ते म्हणाले, इथे सावळा सावकार कोणत्या मंदिरात असतात ते मला सांगता का? कोण सावळा सावकार? हो तेच नाही बुवा, काही ऐकवत नाही.
नाव मगाशी आमच्यापैकी 2 इसमांनी माझ्याकडे याच नावाने पैसे चौकशी केली. काय प्रकार आहे तरी काय आहे, आपण कोण आहात, त्याच्याकडे आपले काय काम आहे आणि असा हा पत्ता तरी कोणी दिले. मी एक यात्रेकरू आहे, केशव भटजी म्हणाले. आणि माझी 700 रुपयाची हुंडी या सावळा सावकार आहे. त्या आता खर्चाला पैसे हवे आहेत, तेव्हा कृपा करून लवकरात लवकर मला त्याचे ठिकाण मंदिर दाखवा. हे ऐकल्यावर ऐकून बोलती सेवक जन, सावळा सावकार कोण, देखिला नायकिला जाण, द्वारका पट्टण धुंडिता. तो पुजारी आणि सर्व सेवक केशवजींना विचारायला लागले की तुम्ही सांगता तो सावळा सावकार आहे तरी कोण? अहो, आम्ही तर त्याचं कधी नाव सुद्धा ऐकलेलं नाहीये आणि त्याला द्वारका नगरीत आजवर पाहिलं सुद्धा नाही. हे उत्तर ऐकून केशव भटजींची स्थिती मोठी केविलवाणी झाली. हो, त्यांचा चेहरा एकदम उतरला आणि आता पुढं काय करायचं म्हणून ते भांबावून गेले. इतक्यात तो पुजारी त्यांना म्हणाला, आपण इथे नवीन दिसता, बरं मला एक सांगा, आपण हुंडी कोणाकडे केली आणि त्या हुंडी करणाऱ्याने हा पत्ता कोणी दिला? त्यावेळेला केशव भटजी म्हणतात, अहो आम्ही जुनागडमध्ये जेव्हा वस्तीला होतो ना, त्यावेळेला तिथे नरसिंह मेहता म्हणून एक जे सावकार आहेत, त्यांनी मला ही हुंडी लिहून दिली. ती कोणाच्या नावाने बरं? तर ती सावळ्या सावकाराच्या नावाने. असं ऐकलं आणि सगळेजण खो 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 करून हसायला लागले. अहो, नरसिंह मेहतांना कळेच ना असं का झालं ते विचारायला लागले, तुम्ही असं का हसतात? त्यावेळेला ते सगळे म्हणायला लागले, अहो तर नरसिंह मेहता, अहो तो तर अर्ध्या भोपळ्याचा फक्त त्याच्याकडे अर्धा भोपळा त्याची जहागिरी म्हणजे, आणि त्याने तुम्हाला हुंडी दिली? मग तर झालंच, आता तुमचं कल्याणच झालं म्हणून समजा. अहो, त्यांनी जरी ते त्यांच्या टीकाकाराच्या दृष्टीने म्हटलं असलं तरी खरोखरच ह्या केशव भटजींचं नरसिंह मेहतांकडे जाण्यामुळे किती कल्याण झालं हे आता आपण पुढे बघणारच आहोत. बरं, आता तुम्हाला हुंडी दिली ना, आता ती गेली म्हणून समजा. बरं, तुम्हाला आता परत जायपर्यंत तर पैसे लागतील ना. असं करतो, तुम्हाला आता एक मंदिरातनं सोहळं देतो देवाचा. अरे कोण आहे तिकडे, जरा सोहळं आणून द्या बरं. आणि यांना माधुकरी मागण्यासाठी 1 ताट, 2 वाट्या आणि 1 झोळी करून. बरं भटजी, तुम्हाला मंत्र वगैरे येतात ना? तसे येतच असतील म्हणा. तर आता असं करा, तुम्ही बाकी काही चिंता करू नका आणि स्नानासाठी निघून जा. आणि त्यावेळेला त्या केशव भटजींच्या मनात आलं, खरोखरच मी फसलो. वाटे विप्रा ऐसे, वाटे विप्रा ऐसे, फसलो त्या कुटील लोक नादाने, मुकलो सर्वस्वाला, मुकलो सर्वस्वाला, नरसिंहे धन उधैले दाने. जुनागड मधील त्या टवाळ्या लोकांच्या नादी लागलो आणि मी पूर्ता फसलो. पण काय करू, माझे सगळे पैसे मी गमावून बसलो. हो, आता बायका मुलांच्या तोंडातले घास काढला, स्वतःच्या चैनी बाजूला ठेवल्या आणि ह्या यात्रेसाठी मी निघालो होतो. पै जमा केली, स्वतःचे सर्व सुख बाजूला ठेवले, पण आता मात्र मी पुरता फसलो. बरं, असंही नाही की नरसिंह मेहतांनी फसवलं, त्यांनी तर माझ्या समक्षच ब्राह्मणांना ते दान केले. पण आता मी काय करू, माझ्याजवळ तर बिलकुल रोख रक्कम नाही. आता मला तरी कुणापुढे तरी हात पसरावाच लागेल. अशा उद्विग्न अवस्थेत ते म्हणाले, माझं नशीबच फुटकं, जाऊ द्या. आता ते स्नानाला निघाले आहे. आणि काय झालं बरं, तेवढ्यात
ते स्नानाहून परत येत होते त्यावेळेला काय झालं, धावत झणी आला हरी हा, धावत झणी आला, भक्तासाठी तो जग जेठी, भक्तासाठी तो जग जेठी, मुनीम हो झाला हरी हा, धावत झणी आला, रथामधून ये द्वारावतीला, रथामधून ये द्वारावतीला, प्रगट से झाला हरी हा, प्रगट से झाला, कस्तुरीचा टिया लाविला, कस्तुरीचा टिया लाविला, सुगंध दरवळला हरी हा, धावत झणी आला, पायी जोडा पगडी दुपट्टा, पायी जोडा पगडी दुपट्टा, कंठी शोभे कंठा हरीच्या, कंठी शोभे कंठा हरीच्या, उद्धव साक्षी सवे येऊनी, उद्धव साक्षी सवे येऊनी, धनदेवी प्राला हरी हा, धावत झणी आला हरी हा, धावत झणी आला. द्वारकाधीश भगवान की जय. साक्षात भगवान गोपाळकृष्ण आपल्या भक्ताच्या वचनपूर्तीसाठी द्वारकेत प्रगट झाले आणि तेही कुठल्या वेशात, तर एका मुनिमाच्या वेशात. रथामधुनी ये द्वारावतीला, रथामधुनी ये द्वारावतीला, प्रगट से झाला हरी हा, प्रगट से झाला, कस्तुरीचा टिळा लाविला, कस्तुरीचा टिळा लाविला, सुगंध दरवळला हरी हा, धावत झणी आला हरी हा, धावत झणी आला, धावत झणी आला, धावत झणी आला. हो, साक्षात भगवान गोपाल कृष्ण स्वतः मुनिमांच्या वेशामध्ये आले आणि कुठे बसलेत, तर रथामध्ये सगळ्यात मागे बसलेलेत. का? त्या नरसिंह मेहताचे मुनी म्हणून. आणि रथाचं सारथ्य कोण बरं करताय, तर त्यांचा आवडता भक्त उद्धव. साक्षात आपल्या आवडत्या भक्ताला सारथ्य करायला दिलेलं आहे. आणि तो रथ कसा आहे, तो सुबक असा रथ आहे आणि त्या रथाला 4 पांढरे शुभ्र असे घोडे झुंपलेले आहेत. स्वतः भगवंत मागे बसलेले आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांचा पोशाख पण कसा आहे हो, हा, पांढरं स्वच्छ असं छान पेहराव त्यांनी केलेला आहे. कानामध्ये बिबाळी आहे, कपाळाला आहे आणि गंध शोभायमान आहे, गळ्यात कंठा शोभायमान आहे. आणि अशा प्रकारे भगवंत त्या मुनिमाच्या वेशामध्ये रथात बसलेले आहेत आणि रथामधून चाललेले आहेत. आणि त्याचबरोबर पायामध्ये जोडा आणि डोक्यावरती पगडी असा त्यांचा तो पोशाख होता. आणि रथ चाललेला आहे आणि रथातून चालता चालता अचानक त्यांना केशव भटजी दिसले आणि उद्धवाला सांगितलं, थांब रे उद्धवा, आपण ज्यांना मागासपासून शोधतोय ना ते केशव भटजी, ते बघ तिथे आहे. आणि रथ थांबवला आणि त्यांना हाक मारली, अहो केशव भटजी, अहो केशव भटजी, आपणच ना केशव भटजी? होय, मीच केशव भटजी. अहो किती तुम्हाला शोधतोय हो, कुठे होतात? हे पहा, ते जाऊ दे, आता तुम्ही मला मिळालायत ना, हे घ्या, हे पहिले पैसे घ्या, 700 आहेत की नाही पूर्णपणे मोजून घ्या. हे कुठले बरं?
हो मी सावळा सावकार. नरसिंह मेहतांनी तुम्हाला पैसे द्यायला सांगितले हुंडीचे, तेच हे पैसे हो. ते पैसे बघितल्यानंतर अतीव आनंद झाला. त्या केशव भटजींना रडायचं तेवढं बाकी राहिलं होतं हो. इतके डोळ्यात घग आनंदाचे अश्रू राहिले. त्याच्यानंतर ते पैसे मिळाल्यानंतर केशव भटजींनी त्यांचा पुढचा कार्यक्रम सुरू केला. आणि एक असं झालं की भगवंतांनी त्यांना पैसे दिल्यानंतर जोपर्यंत हे केशव भटजी पैसे मिळाल्याचा आनंद व्यक्त करून नमस्कार करतायत तोपर्यंत भगवंत अंतर्धान पावले होते. असो, पैसे मिळाल्याचा आनंद तर नक्कीच होता. आणि मग त्यांनी पुढची कार्य सगळी त्यांची उरकून घेतली. श्रोते हो, यावरून आपल्याला काय लक्षात येतं की नरसिंह मेहतांना जरी भगवंतांनी मुनिमाच्या वेशात पैसे दिलेले, का दिलेले? कारण का तेवढा त्यांचा अधिकार होता, तेवढी त्यांची भक्ती श्रेष्ठ होती. अनन्य भावाने त्यांनी भक्ती केलेली आणि भगवंताच्या चरणी आपल्याला अर्पण केलेलं. आणि त्या भक्तीमुळेच ते ऋणी झाले होते आणि त्या ऋणातून मुक्त त्यांनी पैसे देऊन स्वतःला म्हणजे भगवंताला करून घेतले. तात्पर्य काय श्रोते हो, तर देव भक्तीनेच वश होतो. तुम्ही जेव्हा अनन्य भावाने भक्ती करता तेव्हाच भगवंत तुम्हाला वश होतो. आणि त्याच्यासाठीच तुकाराम महाराज आपल्याला मूळ पद्यामध्ये सांगतायत, भक्तिपाशी देव घालीत सेवून, भक्तिपाशी देव घालीत सेवून, धूतसे होडी अर्जुनाची, धूतसे होडी अर्जुनाची, अर्जुनाची, भक्तिपाशी देव घालीत सेवून, भक्तिपाशी देव घालीत सेवून, भक्तिपाशी देव घालीत सेवून, घालीत सेवून, घालीत सेवून. झाले कीर्तन शेवट गोड करा, मनी धरा श्री जानकीच्या वरा, कीर्तनरंगी वाजवा करटाळी, नाम घोषे पातका होय होई, येथील कल्याण साम्राज्य सुख लागी, अवघे उठा ओवाळा राबो वासी. जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराजा, अवतरलासी भूवर जड मूर्ताराया. जय देव जय देव निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी, तिरुशर व्यापुनीरले या जगतासी, हेतू तत्व खरोखर निसंशयासी, लीला मात्रे धरिले मानव देहासी. जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया, अवतरलासी भूवर जड मूर्ताराया. जय देव जय देव याधीवादिन केले कैसा संपन्न, करवीर भक्ता लागी विठ्ठल दर्शन, सिंधू हा करण्या नौका तळचरण, स्वामी दास बहुचे मान्य करा कवन. जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया, अवतरलासी भूवर जड मूर्ताराया. जय देव जय देव जय जय वीर समर्थ. आजचे आपले प्रमुख अतिथी असणारे प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय व्यंकटराव रत्नाळकर यांचा थोडक्यात परिचय करून देते. तर प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय व्यंकटराव रत्नाळकर हे डॉक्टर पं.दे.कृ विद्यालय अकोला इथून संख्याशास्त्र या विषयातून सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. त्यांचे शिक्षण MSc PhD स्टॅटिस्टिक्स, LLB, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. त्यांचा जन्म श्रावण पौर्णिमा शके 1873 म्हणजे दिनांक 16 ऑगस्ट 1951 रोजी झालाय. त्यांचं कार्य थोडक्यात आध्यात्मिक क्षेत्रातलं म्हणलं तर 1983 पासून श्री ग्रंथराज दासबोध अभ्यास, श्री समर्थांच्या समाधीचा अनुग्रह त्यांना प्राप्त झालेला आहे. तसंच श्रीमद दासबोध, श्री ज्ञानेश्वरी, श्री रामकृष्ण, श्री विवेकानंद हे त्यांच्या अत्यंत आवडीचे विषय आणि ग्रंथ आहेत. रत्नाळकर काका हे दासबोध, हरिपाठ, मनाचे श्लोक, ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी या विषयांवरती प्रवचन देत असतात.
तसंच समर्थ स्थापित जे रामदासी मठ आहेत आणि समर्थांचं साहित्य यावरती त्यांचा विशेष अभ्यास, लेखन आणि संशोधन आहे. त्यांना अवगत असणाऱ्या भाषा जर आपण बघितलं तर मराठी, हिंदी, इंग्रजी याचबरोबर गुजराती, शिवाय उर्दू, जर्मन हे अभ्यासक्रम सुद्धा त्यांनी पूर्ण केले आहेत. तसंच मागच्या 2 वर्षांपासून त्यांनी संस्कृतचा सुद्धा अभ्यास ते करत आहेत. त्याशिवाय श्रीमद भागवतावर सुद्धा त्यांचं गुगल मीटच्या द्वारे प्रवचन होत असतं. लॉकडाऊनच्या काळामध्ये मोडी लिपीचं सुद्धा अध्ययन त्यांनी केलं. मोडी लिपीचं प्राथमिक आणि प्रगत प्रशिक्षण त्यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून पूर्ण केलं आणि पसरणी वाई येथील जो पसरणी येथील श्री रघुनाथ स्वामी मठातील मोडी लिपीमधील पोथी उपलब्ध नाही असं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी स्वतः ती मोडी लिपीमध्ये लिहून ती मठाला अर्पण केली. श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या ग्रंथांचा आणि विचारांचा तसंच विविध रामदासी मठ तेथील हस्तलिखित ग्रंथांचा प्रचार ते नेहमी करत असतात. त्यांना आपला संत वेणास्वामी मठाचा समर्थ वेणीराम पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तसंच श्री समर्थ नगर येथील गडहिंग्लज मठाचा सेवक पुरस्कारही त्यांना प्राप्त झालाय आणि श्री समर्थ रामदास स्वामी प्रतिष्ठान औरंगाबाद येथील श्री समर्थ पुरस्कार त्यांना प्राप्त झालाय. असे ज्येष्ठ समर्थ भक्त आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत. हे आपलं भाग्य आहे. तर मी काकांना अशी विनंती करते की त्यांनी आम्हा शिबिरार्थींना थोडक्यात मार्गदर्शन करावं. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दास बोधासित्वा बोध भावे, अपत्या परी पाववी प्रेम ग्रास, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. अखिल भारतीय वेणीराम कीर्तन गुरुकुल मिरज येथील आपल्या वेणास्वामीच्या मठात असणारं त्यातर्फे जे कीर्तन शिबिर आता झालं त्याचा सांगता समारंभ आता आपण सांगता होत आहे. समर्थ कीर्तन कौस्तुभ माला नावाचं एक छान पुस्तक आहे. आमच्या आदरणीय श्री कौस्तुभ महाराजांनी त्याचं प्रकाशन केलं. त्यामध्ये श्री अनिल प्रभूने, श्री विजयरावजी बेंडेगरी, कुमारी सायली जवझार यांचे श्रम आणि त्यांची सेवा त्यामधून व्यक्त होते. कीर्तन शिबिर आणि कीर्तन गुरुकुल याचा हा जो अभ्यासक्रम आणि त्याचं प्रात्यक्षिक आहे ते अनेक गावांमध्ये आमचे आदरणीय श्री कौस्तुभ महाराज करीत असतात. बेळगाव, पंढरपूर, परंडा, पुणे, रोहा, नाशिक अशा अनेक ठिकाणी. आताच आपण जे कीर्तन विस्तृत असं कीर्तन ऐकलं. प्रत्येक कीर्तनामध्ये नमन, पूर्वरंग, आख्यान आणि उपसंहार असतो. त्याप्रमाणे ते विभाग वाटून देऊन यावर्षी या कीर्तन शिबिरामध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्यांच्याकडून आपण सुंदर असं कीर्तन या ठिकाणी ऐकलं. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा उदंड विशद गाती. ज्ञानेश्वरीमध्ये ही ओवी आहे. कृष्ण विष्णू हरी आणि गोविंद या नामाचे निखळ प्रबंध म्हणजे भगवंताचं नाम जे आहे ते श्रेष्ठ आहे आणि ते नाम ज्या ज्या ठिकाणी होत असेल तेथे मी तिष्ठतो नारदा असं भगवंत म्हणालेले आहे. भक्तिभाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन, प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा. भगवंताला काय आवडतं असा प्रश्न आला तेव्हा मूळ आपल्या ठिकाणचा भक्तिभाव, भक्ती जी आहे ती भक्ती मनापासून 100% असली पाहिजे, त्यात देखावा नसावा. भक्ती, भाव आणि भजन. आणि भाव का महत्वाचा? कारण भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे. आणि भजन म्हणजे हे भगवंताचं नामस्मरण आहे आणि ते नामस्मरण वाणीने होत असतं आणि ते नामस्मरण कीर्तनाच्या माध्यमातून सुद्धा अधिक प्रभावीपणे होत असतं. निरूपण आणि कथा कीर्तन. निरूपण
प्रवचनाच्या द्वारे निरूपण असतं. अनेक संतांचे निरूपण आपण ऐकतो. आजकाल युट्यूबच्या माध्यमातून अनेकांची पूर्वी झालेली प्रवचनं सुद्धा आपल्या ऐकता येतात. तसंच कीर्तन जे आहे, कीर्तनाच्या माध्यमाला फार मोठं महत्वाचं आहे. कारण ते महत्व यासाठी आहे की कीर्तनाला जे श्रोते त्या ठिकाणी येऊन बसलेले असतात ते अनेक गावचे, अनेक विचारांचे, अनेक पंथांचे असतात. त्यामुळे आणि त्यांचे सद्गुरू हे वेगवेगळे असतात. त्यामुळे कीर्तनकारावर एक विशेष जबाबदारी असते आणि ती जबाबदारीमध्ये त्यांचं वाचन अफाट असं वाचन पाहिजे. आध्यात्मिक क्षेत्राचं वाचन जितकं महत्वाचं आहे तितकं सध्याच्या परिस्थितीतलं सुद्धा अवलोकन, अभ्यास हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण परिस्थितीला अनुरूप अशी उदाहरणं आपल्या कीर्तनातून आपल्याला देता आली पाहिजेत. समर्थांची एक रचना आहे श्री संप्रदाय लक्षणे नावाची. त्यामध्ये आमच्या रामदास आणि रामदासी हे जे मासिक आहे धुळ्याहून प्रकाशित होणार, त्यामध्ये 20 लेख माझे त्यामध्ये प्रकाशित झालेले आहेत. त्यामध्ये प्रथम लिहिणे, दुसरे वाचणे, तिसरे ते सांगणे, अर्थांतर, आशंका निवृत्ती, ऐशी चौथी स्थिती, पाचवी प्रचिती अनुभवे, हे पहिल्या 2 वयांमध्ये म्हटलं. आणि पुढे समर्थ जे म्हणतात ते कीर्तनासाठी उपयोगाचं आहे. 6वे ते गाणे, 7वे नाचणे, टाळी वाजवणे, 8वे ते 9वा अर्थभेद, 10वा प्रबंध, 11वा प्रबोध प्रचितीसी. प्रचिती विणे बोलणे व्यर्थ वाया. म्हणजे समर्थांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आणि ज्या ज्या गोष्टीपासून सावध राहावं असं आपल्याला ते सांगतात, हे सगळं लक्षात ठेवून आपण जर कीर्तन केलं तर आपल्या मागे हा सगळा जनसमुदाय मागे आहे आणि तो आपल्या मागे यावा यासाठी अनेक गोष्टींचा अभ्यास आपला असला पाहिजे. आणि तो अभ्यास होण्यासाठी अनेक ग्रंथांचं आपल्याकडे साठा असला पाहिजे. एक ती वृत्तीच झाली पाहिजे. कुठेही गेलो, कुठल्याही देवस्थानाला गेलो, कुठल्याही संतांच्या समाधीचं दर्शन घेतलं तर त्यांचा पूर्व इतिहास, तिथली सगळी कथा जी आहे त्याचं पुस्तक उपलब्ध आहे का, पोथी उपलब्ध आहे का, तर ती आपण घेऊन आपल्याकडे रोज ते आपण वाचलं पाहिजे. परमेश्वराचे अनंत गुण, मनुष्य काय सांगावे खूण, परंतु अध्यात्म ग्रंथ श्रवण होता उमजे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, हे सगळ्या नवेदा भक्तीच्या पायऱ्या ज्या आहेत ते माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे. कारण तुम्ही त्यामध्ये आता माझ्यापेक्षा 4 पावलं पुढे आहात या कीर्तनाच्या माध्यमातून. आणि त्यामध्ये समर्थ असं म्हणतात की असार संसार येणे साधे सार, पाविते तो पार भवसिंधू. भवसिंधू पार होण्यासाठी आणि एक आपल्याला अजून एक सूचना देतात, आयुष्य हे थोडे फार आटाआटी, कठीण शेवटी वृद्धपण. वृद्धपण कठीण आहे आणि ते चांगलं जावं यासाठी लहानपणापासून ही जोड अध्यात्माची प्रत्येकाला लागली पाहिजे. आणि ती जशी असेल तसं ते म्हणतात की एकलेची यावे एकलेची जावे, मध्येची स्वभावे मायाजाळ. मायाजाळ तुटे तरीच देव भेटे, दास म्हणे खोटे भक्तीहीन. कलो कीर्तन वरिष्ठ, कलो कीर्तन श्रेष्ठ असं दासबोधात म्हणलेलं आहे. आणि आपल्या या कीर्तनाने कीर्तने संतोषे परमात्मा. कीर्तनामधून परमेश्वराचं सगुण रूपाच्या सगुण लीला ज्या आहेत, दशमस्कंदामध्ये जसं श्रीमद भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये भगवंताच्या अनेक लीला दिलेल्या आहेत. आता आपल्याला जो अभंग निवडलेला असेल त्या अभंगाला अनुरूप आताच आपण जसं ऐकलं सगळ्यांचं सादरीकरण जे होतं ते खरोखरच चांगलं होतं. आणि एक गोष्ट आहे की यासाठी पाठांतर भरपूर पाहिजे. आणि जी उदाहरणं आपण घेतो ती उदाहरणं आपल्याला त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये, मूळ ग्रंथामधून आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. कारण लेखकांचे जेव्हा आपण पुस्तक वाचतो त्यामध्ये ते स्वतःचा मसाला जास्त टाकतात, पण मुळामध्ये जेव्हा लेखन असतं तेव्हा ते आध्यात्मिक लेखन हे प्रासादिक स्वरूपाचं असतं. आणि अशा प्रासादिक स्वरूपाच्या ग्रंथाचं वाचन आपलं जास्तीत जास्त झालं तर प्रभावी कीर्तनकार म्हणून आपण होऊ शकतो. परीस आपणा ऐसे करीना, सुवर्ण लोह पालटेना, उपदेश करी बहुत जना अंकित सद्गुरूचा. आमचे श्री कौस्तुभ महाराज कीर्तनामध्ये त्यांच्या मागे श्री वेणास्वामींची परंपरा आज इतक्या वर्षापासून आहे. आजचा दिवस 31 मे 2025 मला आठवतं अगदी 1990 किंवा त्याच्या अगोदर असेल. याच दिवशी मी अनायस सज्जनगडावर गेलो. त्या ठिकाणी जे कीर्तन शिबिर झालं त्याचा सांगता समारोह होता आणि त्या ठिकाणी सुद्धा मला बोलायला सांगितलं होतं. आणि त्यावेळेस कौस्तुभ महाराज सुद्धा त्यामध्ये होते.
त्यांना सुद्धा ही गोष्ट आठवते. मी विसरून गेलो होतो, पण त्यांनी मला याची आठवण करून दिली. म्हणजे कीर्तनकाराचं लक्ष कसं सगळ्या गोष्टीकडे असलं पाहिजे. आणि आपल्या कीर्तनाद्वारे श्रोत्यांना आपलंसं करायचं असेल तर अनेक धर्माचा त्याचा अभ्यास असला पाहिजे. अव्यग्रता हा एक गुण समर्थांनी या संप्रदाय लक्षणामध्ये सांगितला. एका ठिकाणी बोलत असताना, खेड्यामध्ये होतं त्यामुळे सगळे शेतकरी मंडळी होते, त्यामुळे माझं प्रवचन त्या ठिकाणी रात्री 10च्या नंतर सुरू झालं. अव्यग्रता म्हणजे अतिशय व्यग्रता, कामामध्ये अतिशय व्यग्रता असणे. याचं उदाहरण देताना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण दिलं आणि ते उदाहरण पाहिल्यानंतर ते ऐकून अनेक जण मला त्यानंतर भेटायला आले. मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला अशा अनेक संतांचे चरित्र, अनेक देशभक्तांचे चरित्र, अनेक स्वातंत्र्यवीरांचे चरित्र याचा आपण अभ्यास केला पाहिजे. माझ्याकडे असणारे जेवढे म्हणून अनेक पुस्तकं होते, पॉकेट बुक्स होते, हिंदी पुस्तकं होते, ते सगळे मी एका पेटीत घातले आणि ज्याला पाहिजे त्याला देऊन टाकले. आणि त्या दिवसापासून आध्यात्मिक ग्रंथांच्या अभ्यासाला सुरुवात केली. आणि त्यामुळे होतं काय की टीव्हीचं सिरियल असो किंवा कुठली एखादी कथा असो, कुठलं कीर्तन असो, कुठलं प्रवचन असो, जेव्हा ते प्रवचनकार कीर्तनकार कथा सांगतात तेव्हा आपल्या मनामध्ये त्या विषयावर समर्थ काय म्हणतात हे चाचपून पाहण्याची एक आपली सवय लागते. आणि ती पाहिलं लक्षात येते की समर्थांचा दासबोध हा प्रत्येक गोष्टीवरचा इलाज आहे. प्रत्येक गोष्टीचं उत्तर त्यामध्ये आहे. आणि मग तया सोडून आम्ही जन कोणाप्रती मागावे. आपण रामदासी आहोत आणि म्हणून रामदासी परंपरेने रामदासी साहित्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. आत्ताच 3-4 दिवसापूर्वी श्री आत्माराम महाराज कृत दास विश्राम धाम दिवस 4 दिवसाचा हा आमचा कार्यक्रम दरवर्षी असतो. 6वं वर्ष आम्ही साजरं केलं. त्या आत्माराम महाराजांचं एक ग्रंथ आहे दास विश्राम धाम. त्या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं की कीर्तनकारांसाठी अनेक गोष्टी त्यामध्ये दिलेल्या आहेत. अनेक संतांचे अभंग त्यामध्ये दिले आहे आणि प्रत्येक अभंग म्हणताना त्याचा राग कोणता हे सुद्धा त्यामध्ये निर्देश केलेला आहे. आता मी तो राग जरी असला तरी मी स्पष्टपणे नुसतं वाचत असतो, पण आपण कीर्तनकार म्हणून नावाजलेले होणार आहात. त्यामुळे ते जर ग्रंथ आपण वाचला तर आपल्या कीर्तनामधून त्या अभंगाचा त्या रागामध्ये गाऊन आपण एका दृष्टीने आत्माराम महाराज आणि समर्थ परंपरेचा एक प्रचारच करत आहोत. ती एक आपल्या सद्गुरूंची सेवाच आहे. परीस आपण ऐसे करीना, मी जे म्हणलं आदरणीय श्री कौस्तुभ महाराज यांचा अनुग्रह आपल्याला कीर्तनाच्या परंपरेमध्ये आपल्या आहे. त्यांच्यासारखा किंबहुना त्यांच्यापेक्षाही मोठा होण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. आणि ते करत असताना आपली मूळ परंपरा जी आहे ती आपण लक्षात घ्यावी आणि त्याप्रमाणे समजले आणि वर्तले ते भाग्यपुरुष झाले असं होण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा. आणि हे करण्यामध्ये आपलं पूर्वसंस्कार, आपल्या आईवडिलांचे संस्कार आणि आपण स्वतःहून केलेले संस्कार म्हणजे आपण आपल्या वाचनाने, नित्य नियमाने, नित्य जपाने जे जे संस्कार आपल्यामध्ये बिंबवले आहेत ते आपल्याला नेहमीच कामाला येणार आहे. म्हणून वरी चांगला अंतरी गोड नाही, तया मानवाचे जिणे व्यर्थ पाही. वरी चांगला अंतरी गोड आहे, तया लागे कोणीतरी शोधित आहे. म्हणून वरच्या सौंदर्यापेक्षा अंतरंगाचं सौंदर्य ह्या आध्यात्मिक ग्रंथाच्या वाचनाने निर्माण होतं. आणि ते जसं जसं निर्माण होईल तसं तसं आपल्या मागे कितीतरी लोक आपली वाट पाहतात हे सहजपणे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. आणि त्या दृष्टीने एक सुसज्ज असा नागरिक, भारताचा नागरिक की ज्याला भारताच्या आजच्या परिस्थितीची कल्पना आहे, पूर्व वैभवाची कल्पना आहे, असा एक नागरिक उत्पन्न होणं हे कीर्तनामधून सहजपणे आपल्याला साधता येईल. त्यामुळे समाजसेवा करण्याचं हे खूप छान माध्यम आपल्यामध्ये आहे आणि त्याचा आपण उपयोग कीर्तनामध्ये करू. या ग्रंथामध्ये दास विश्राम धामामध्ये योगीराज श्री कल्याण स्वामी जे भरताचे अवतार होते, श्री शिवराम स्वामी आपचंद मठाचे लवाचे अवतार होते आणि श्री जगन्नाथ स्वामी जे कुशाचे अवतार होते त्यांचं चरित्र यामध्ये विस्तृत असं दिलेलं आहे. तसंच आपल्याकडे एक मठ आहे, तो मठ म्हणजे यादव स्वामींचा मठ, बीड जिल्ह्यातील कोयाळ या ठिकाणी मठ आहे. आणि हे यादव स्वामी प्रत्यक्ष नारदाचे अवतार होते. त्यामुळे कीर्तनकारांना या सगळ्या तिन्ही मठाचा प्रामुख्याने अभ्यास करावा, आपलं कीर्तन अधिकाधिक चांगलं व्हावं अशी अपेक्षा ठेवून भगवंताला प्रार्थना करून या ठिकाणी मला बोलवलं. याबद्दल श्री कौस्तुभ महाराजांचे आभार मानतो. त्यांचं प्रेम
माझ्यावर निश्चितच आहे. 15-16 वर्षाचं वय असताना त्यांनी हा मठपतीचा भार आपल्या शिरावर घेतला आणि ते आज समर्थपणे आपलं कार्य चांगल्या प्रकारे करत आहेत. अनेक मठ आहेत, पण इतका लोकाभिमुख झालेला मठ हा एक मिरजचाच मठ आहे असं मला वाटतं. त्यानंतर आमचे रामचंद्र महाराज तंजावरचा आहे, तो सुद्धा मठ तसाच आहे. आत्माराम महाराजांचा मठ ज्या ठिकाणी राकेश महाराज आहेत ते सुद्धा आपापल्या परीने खूप चांगल्या प्रकारे कार्य करीत आहेत. एवढं या ठिकाणी बोलून, कारण मला 10 मिनिटाचाच वेळ दिला होता, 10 मिनिटामध्ये माझं बोलणं संपलं पाहिजे, म्हणजे विवेकाची दृष्टी आपल्याजवळ आहे असं मला वाटतं. म्हणून या ठिकाणी मी सगळ्यांचे आभार मानतो. ज्याने ज्याने या ठिकाणी कीर्तन सादर केलं आणि शिबिरामधून कीर्तन शिकले त्या सर्वांच्या ठिकाणी साष्टांग दंडवत करून मी या ठिकाणी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद काका, अगदी उपयुक्त असं मार्गदर्शन तुम्ही आम्हाला केलं आणि वेळात वेळ काढून तुम्ही आज इथे उपलब्ध झालात आमच्यासाठी, यासाठी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने धन्यवाद. यानंतर महिनाभर ज्यांनी आपल्याला एवढे निरंतर परिश्रम घेऊन तयार केलं ते आपले गुरुवर्य आदरणीय कौस्तुभ महाराज रामदास यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. जय जय रघुवीर समर्थ. परमश्रद्धेय डॉक्टर दत्तात्रय रत्नाळेकर काका आणि सर्व कीर्तन साधक सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून गेला महिना प्रतिवर्षाप्रमाणे आपण कीर्तन वर्ग घेतला. 160 ग्रुपला आहेत, पण वर्गाला 40-50 पर्यंत जॉईन होत असत. अर्थात संख्येला महत्व नाहीये, क्वांटिटीला महत्व नाहीये, क्वालिटीला महत्व आहे. अर्थात तेवढेच सहभागी होतात की ज्यांना समर्थाने बोलवले. त्यामुळं सेवा कुणाकडनं करून घ्यायची, कुणी करायची हे सुद्धा समर्थच ठरवतात. त्यामुळे तेवढेच त्या वेळेला तिथे येतात, त्या वेळेला सेवा करतात. काही जणांना इच्छा असती पण करू शकत नाहीत. अर्थात याचं कारण काय आहे, तर आम्ही तेवढे सावध नाही किंवा आम्हाला तेवढी श्रद्धा नाही म्हणून आम्ही तिथं कमी पडतो. रत्नाकर काकांनी खूप छान असं मार्गदर्शन आपल्याला केलं की कीर्तन कसं असावं, कीर्तनकार कसा असावा. त्यामुळं जास्त मी काही आता सांगायची आपल्याला आवश्यकता नाही आहे, कारण महिनाभर तुम्ही माझी बडबड ऐकलेली आहे. एवढंच की समर्थांना अभिप्रेत असलेला कीर्तनकार हा घडावा. लोकमान्य टिळकांचं एक वाक्य आहे की मी जर राजकारणात नसतो तर मी कीर्तनकार झालो असतो, असं लोकमान्य टिळक सांगत असत. एवढं कीर्तनाचं सामर्थ्य आहे की जे कार्य स्वामी विवेकानंद सुद्धा म्हणाले की मी एकटा जगभर फिरलो, त्यापेक्षा मी जर असेच माझ्यासारखे 100 वक्ते तयार केले असते तर धर्माचा प्रसार आणखीन वेगात झाला असता. म्हणून जी ज्योत आपण हातात घेतलेली आहे, की जी झांज आपण हातात घेतलेली आहे ती शेवटपर्यंत आपल्या हातात राहावी, शेवटपर्यंत कीर्तन साधना म्हणून करावी. ती कला या दृष्टीने न बघता ती एक धर्मसेवा आहे, राष्ट्रसेवा आहे, ईश्वर सेवा आहे, या दृष्टीनं ते कीर्तन असावं. आणि आपुलिया सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा, आणि हरिकथेविण सर्वता राहूची नये असं ठरवून आपला शेवट या कीर्तन साधनेमध्येच व्हावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया. काही जणांना राग येतो आणि राग आला की मग म्हणतात की आता कीर्तन आजपासून बंद. अर्थात आम्ही बंद करतो म्हटलं तरी भगवंत आपल्याला ते बंद करून देणार नाही. आणि मग असं असतं की अन्य गोष्टी आपण निवृत्ती घेऊ शकतो, पण कीर्तनकार हा कधी निवृत्त होत नाही. त्यामुळे त्याला निवृत्त व्हायचा अधिकार नाही. त्यामुळं आम्ही आता निवृत्त होतो वगैरे असं काही आपण कीर्तनकार म्हणू शकत नाही. त्यामुळे एकदा घेतलेली झांज ती शेवटपर्यंत ठेवणं, हातात ठेवणं आणि ती ईश कार्यासाठी हे कीर्तन आपलं आहे अशी धारणा आपण धरावी. सर्वांना उत्तम आयुर आरोग्य ऐश्वर्य प्राप्त होते समर्थांनी प्रार्थना करूया. पुढील कीर्तन वाटचालीसाठी शुभेच्छा. काही
5-6 वर्ष वर्गाला जॉईन होत आहेत, काही 2रं-3रं वर्ष असेल, काही पहिल्यांदाच या वर्गात आलेले आहेत. जे आपल्याला मिळालेलं आहे ती पुंजी ठेवून पुढील कीर्तन साधना आपण पूर्ण करावी अशी विनंती करतो. पुनश्च दत्तात्रय रत्नाळीकर काका यांचे आभार मानतो. जय जय रघुवीर समर्थ.